साईर खारमिशे पाटील हा खेळाडू मैदानामध्ये रवाना झालाय। जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल, या खेळाडू सुद्धा मोठमोठे फटकेबाजी करण्यासाठी हा ओळखला जातो। बॉलिंग मार्कवर दिशांत आहे, समोर जर असेल तो म्हणजे अर्थातच प्रसाद शिंदे। प्रसाद शिंदेचा कट करण्याचा प्रयत्न, परंतु अशा प्रकारे फटकेबाजी आपल्या संघाला संकटात नेऊ शकते। वाचायचं असेल तर आपल्याला फ्रंट फूटवर खेळावं लागेल आणि बॅक फूटवर जर आपण खेळलो तर गोलंदाज हवी होईल। आणि टेनिस क्रिकेटचा नियम असतो आहे आपल्याला समोर जाऊनच खेळावं लागेल। पहिला बॉल आलाय डॉट, यानंतर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल हवेत आहे, झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे, असं सोडणार नाहीये संधी। कॅच होतोय प्रसाद, बॅक टू दी डग आउट। विकेट गेली प्रसादची, परंतु नवीन बॅटर मैदानामध्ये अक्षय पाटील हे खेळाडू सुद्धा पाहिलं तर बी मध्ये मोठमोठे फटकेबाजी करण्यासाठी ओळख अक्षय पाटील यांची आहे। चांगली बॅटिंग करावी लागेल आणि क्रिकेट तर एकच गोष्ट शिकवतो, एकटा खेळाडू पाहिलं तर सामना जिंकू शकतो, परंतु स्पर्धा जिंकायची तर आपल्या 11च्या 11 खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल। मग आकाश पाटील एकटा काय करणार, त्याच्या सोबतीला साहिल पाटील, अक्षय पाटील प्रत्येकाला साथ द्यावी लागेल। अरे एकीचं बळ हे क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमी पाहिलंय। मग 11 खेळाडूंना एकत्र येऊन आपल्या संघाला जिंकवण्याची इथं पाहिलं तर क्षमता दाखवावी लागेल। समोर पाहिलं तर अक्षय, बॉल तिथेच राहतोय, कोणताही मोठा फटका नाहीये, काय कमालीचं षटक पाहिलं तर दिशांत सुद्धा करतोय। मागील ओव्हरमध्ये केतन चालला, या ओव्हरमध्ये पाहिलं तर दिशांत आले, दिशांत सुद्धा चालतात। हेच तर पाहिलं तर यंग टॅलेंट या विभागामधून पुढे येतोय। प्रत्येक यंग खेळाडू आपल्याला दिलेली संधी त्या संधीवर तुटून पडतात आणि सांगतायत की हो आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही कुठेही वाया जाऊन देणार नाहीये, हा भविष्य चांगला उज्ज्वल राहणार। पुन्हा एकदा थोडा बॉलला मागे खेचलंय, थोडा बॉडी स्ट्रेच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये। मागील जर आपण पाहिलं तर अनेक बॉल चांगल्या रीतीने हाताळलेत, एक विकेट सुद्धा आली आणि तब्बल 3 बॉल डॉट। दिशांत पाटील आतापर्यंत कमालीची गोलंदाजी करतोय। मेडन षटकच्या उंबाट्यावर आपण पाहतो या गोलंदाजाला। स्लोअर बॉल अपील केलीये, रनआउटची संधी निर्माण झाली असती, परंतु इथे लेग बायच्या रूपामध्ये धाव एक। आता ही एक धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते, 29 धावा झाल्या, 3 विकेट मैदानाच्या बाहेर। जर पाहिलं वैयक्तिकरित्या दिशांत पाटील आत्ता पाहिलं तर मेडन षटकच्या उंबरठ्यावर जर डॉट बॉल आला तर या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक दिशांत पाटीलच्या माध्यमातून राहू शकतं। एक डॉट बॉलची गरज। आलाय 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 या स्पर्धेमधला मेडन षटक, तोही विकेट धरून। खेळाडू आहे बॉलर दिशांत पाटील, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। हेच क्रिकेट आहे, जेव्हा आपण 1-2 विकेट घेतो ते महत्त्वाचं नाहीये,